राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये. आता सागर गावात आपण काल राहिलो होतो. सिटी आहे, सॉरी गाव नाही आहे, मला गावात वाटत होतं सिटी आहे. मस्तपैकी राहिलो काल. आता आहे ना निघालोत उज्जैनच्या दिशेने. इथून 362 किलोमीटर आहे उज्जैन. मग आपल्याला ओंकारेश्वर पण करायचंय. मग बघू कुठं राहायचं कुठं नाही. तर पोहोचल्यावर आता उज्जैनला जायला किती वेळ लागतो काय माहिती. मध्ये एक गाव आहे तिथं पण आपल्याला जायचंय. तुम्ही जर पंचायत सिरीज बघितली असेल अमेझॉन प्राईमवर, तर तिथं आहे ना तेच गाव जिथं शूटिंग झाले ना तेच गाव आहे पुढं. बघू तिथं म्हणतेच बाबा शूटिंग चालू आहे. मी आता गुगलवर चेक केलं ते म्हणजे एप्रिल पासून चालू झालेली आहे. मला नाही वाटत अजून असं 2-3 महिन्यात खतम होती ती शूटिंग. तरी बघू आपण, आपल्या नशिबात असला जितू भाईला भेटायचं तर मग भेटून घेऊ आपण मस्तपैकी. पण आधी खाऊन घेऊ, कारण की सकाळपासून काय खाल्लेलं नाही. डॉगेश भाई पण आलेले अभि. डॉगेश भाई, ओ डॉगेश भाई. त्याला तर बाबांचं झालंय खाऊन. डॉगेश भाईनी खाल्लं बिस्किट. ओके चला चहा पिऊन बघू बाकीचे उद्योग. मी जवळच आता आहे ना इथं नाश्त्याला थांबलो होतो. समोसे काढले, चहा पिलोय इथं. माग 15 रुपयाचा समोसा होता. बाबांनी चष्मा घातलाय, एलबीडची काच फुटली त्याच्यामुळं डायरेक्ट गेलो होत नाही. काच सुद्धा फुटली ना ते चष्म्याची. पुसव ना ती काच तरी पुसा ना ती कशी दिसते. दिसत तरी तुम्हाला त्याच्यातून पाऊस लागला होता बरं मध्ये, त्याच्यामुळे हे प्लॅस्टिक लावलं होतं. त्याच्यात आहे ना आपलं ते काय म्हणतात त्याला, आपलं अंगाचं ते काय रेनकोट ठेवलाय जो आपण केदारनाथच्या तिकडे घालायचा होता ना. तर तो इथे कामाला येईन असं वाटतंय, कारण की आता जवळ पाऊस लागायलाच लागलाय आपल्याला. चलो अभी निकलते हे यहाँ से. आलोय आता भोपाळच्या जवळ 30 किलोमीटर आहे भोपाळ. पण त्याच्या आधी मला एक असं भारी शेत दिसलं ना, मला ते दाखवावंच वाटलं. बघा तुम्ही बघू शकता तिथं हे जे शेत आहे ना, हे तांदळाचं शेत आहे. इथं असे कप्पे केलेले आहेत सगळे असे. इथं असे सगळे असे मस्तपैकी आपण जसा कांदा लावतो ना सेम तसंच आहे. कांद्याचं बी फेकतात ना तसंच एक वाफा करायचा, कांद्याचं बी फेकायचं त्याच्यात मस्तपैकी. आता इथलचं आहे ना बऱ्यापैकी उपटल्याने दिसतं बरं, कारण की तिथं आहे ना ते असे गठ्ठे आहेत. एक वाफा घ्यायचा त्याच्यात मस्तपैकी कांद्याचं बी फेकायचं असं, म्हणजे तांदळाचं ते बी फेकायचं आणि असं उगून निघलं का मग असे हे असतात ना, याच्यात फुल पाणी भरून ठेवायचं. मग आपलं कांदा कसं लावतो आपण वाफ्यात तसं द्यायचं लावून मस्तपैकी. आता इथं मोस्टली आहे ना तसेच तुम्हाला शेत बघायला भेटते. हे सगळं बी आहे. हे कमीत कमी आहे ना 5-6 एकराचं बी असं. एवढं मोठं आहे मागं सगळं त्यांचंच दिसतंय. इकडं लई आहे, म्हणजे या ठिकाणी आहे ना लय बऱ्याच ठिकाणी बघायला भेटलं. इथून सगळ्याच ठिकाणी बघायला भेटलंय मला चांगली जागा भेटत नव्हती. थांबू कसं विषय असा आहे की आहे ना त्या पलीकडे तिकडून बघायला भेटायचं. हे आता हे रस्त्याच्या कडेला होतं त्याच्यामुळे थांबलो मी इथं. आता बघा इकडं मग पुढं बी तयार केले शेत. असं जमिनीचं उतार आहे ना, मग कप्पे केलेत. तिकडून पाणी सोडलं बरोबर वाहत इथे येतं. मग ते परत कसं आहे करतात काय माहिती, कारण की तांदळ आहे ना वाहत पाणी लागत, शांत पाणी लागत नाही. इकडं बी तसेच कप्पे केलेत त्यांनी. मस्त आहे एकदम शेती. तांदूळच आत्ता लावायला लागले ते, आत्ताच लावित असतात वाटतं आहे ना बाबा. तांदूळ कधी लावितात या सीझनला? तांदूळ लावितात ना. तांदूळ आहे तो, कांदे नाही. तांदूळ आहे तो, कांदे नाहीत. कांदे हा भात होईच. तिकडं जेसीबीने ते जेसीबी म्हणतो ट्रॅक्टरने वावर तयार करून राहिलेत. कप्पे केलेत. एक कुठून ठेवलेलं आहे ते बी पाण्यातच असं टुक लावून दिलं का झालं, उगायला चालू झालं मस्त. चला इथं एक भैया भेटला होता. त्याने सांगितलं की बाबा हीच ती टाकी आहे जी आपल्याला पंचायत सिरीज मध्ये बघायला भेटते. तिकडे शूटिंग पण चालू आहे. चला बघून येऊ. इथं पंचायत पण आहे, पण ते म्हणतो तिकडे आहे ना जुनी पंचायत आहे ना, तिकडे शूटिंग चालू आहे काहीतरी. इथून आहे ना 700 मीटर आहे. चला बघून येऊ. गाडी उतरायला लागली हो. ग्रामपंचायत फुलेरा योगा इथं टाकी. इकडं चालू आहे शूटिंग वर का, पण आता आहे पावसाच्या वातावरणामुळे थोडी थांबवली वाटतं. आपल्याला तर भीतीच वाट राहिली भाऊ कोणी खावळव नाही इथं. हे बघा इथं शहीद राहुल पांड्या केंद्र पुस्तकालय. इथं स्टॅच्यू असतो, पण ते आत्ता काढलेला आहे वाटतं, एडिटिंग मध्ये करीत असतील ते. अगं आपसा सचिवजीचा वा 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 वा. इकडं त्यांना राहायला केलेलं आहे वाटतं. इथे व्हिडिओ मला काढूशीच वाटत ना, भीती वाटायची कोणी वारडावर नाही, कारण की त्यांचं नवीन ते सीझनचं काय असू शकतं, काही बोलतच नाही तिथं.
आता इथं नाही असं बी काहीतरी बांधलंय, त्यांना राहायसाठी बांधलं असणार आहे. काय माहिती तिथं आहे का नाही कास्ट का गेली. 4 दिवस झाले म्हणलं ते. नाही तिकडे झाले 4 दिवस. बघा नाही इथं फुलेर त्यांचं इक्विपमेंट ठेवलेले आहे सगळे इथं, स्टँड आणि ते. पाऊस गाठी. ज्यांनी पंचायत सिरीज बघितली ना त्यांना हे लगेच प्लेस आठवण, ग्रामपंचायत फुलेरा. हे सचिवजीचं हे सगळं कार्यालय, एकच बल्ब दिलं तर त्यांना ते अजून तसंच लावलेलं आहे इथं झेंड्याचं. म्हणजे कबुतराचं मॅटर झालता ना इथंच. आणि शेवट या जुन्या सीझनच्या, आता जो नवीन आहे ना त्याच्या आधी सीझन, 4था सीझन माझ्या मध्ये इथून नाचत आले होते सगळे वोट जिंकल्यावर. हे बघा आपल्या सचिवजीचा हापसा, हे रिंकी आणि सचिवजीची टाकी. आता तीच जाऊन देत नाही बरं, जाऊन देत असते पण नको जायला वर. आता वरतून तरी काय दिसत असणार आहे. ते जे घर आहे ना ते दुसऱ्या ठिकाणी आहे, ते शूटिंग मध्ये असतं, घर दुसरे एकाच ठिकाणी नसतं. आणि ना हे बघा हे सगळ्या मुंबईच्या गाड्या आहेत MS6 त्या. आणि तिकडं आहे ना ते मंदिर आहे, चहाच्या टपरीन ते आपला विनोदचं ते तिकडे आहे, ते तिकडे विषय. बाकी सगळे मस्त पैकी ग्रामपंचायत फुलेरा काय मोठं आहे वो. शूटिंग चालू होती बरं का 2 दिवसापूर्वी, पण आहे ना हे पावसामुळे जरा बंद केलेली दिसते. 2-4 दिवस झाले. इकडचे लोक म्हणते चालूच नाही शूटिंग, कधी उद्या परवा चालू होईल. पण आता आपल्याला उद्या परवा जायचं, उज्जैनला निघायचं आहे आता आपल्याला. आलोय भाऊ, CD रोड, ग्रामपंचायत फुलेरा. नावच करून टाकलंय भाऊ गावाचं, बरं फुलेरा बघा. विखा फुलेरा, जिल्हा बलिया, उत्तर प्रदेश. वा 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 वा. जे आतापर्यंत टीव्हीत बघत होतो ते समोर बघतोय. जबरदस्त आहे. डॉगेश भाई को बाय बाय बोल देते अभी. चला निघू आता. गाडी आहे ना हे पण बांधलंय, आता पाऊस आलता त्याच्यामुळं. आणि ना हे बघा इथं रेनकोट पण काढून ठेवलेत की बाबा नको मध्येच लागलं तर टपकन ठेवून काढायचे, टपकन घालायचे. चला आता इथं मोबाईल लावा लागेल मला, उशीर झालाय आपल्याला आता. लवकरात लवकर चला, नवीन सीझन येईनच लवकरात लवकर आता, कारण की शूटिंग कवर चालते काय माहिती. मग एडिटिंग आणि ते प्रोसेसिंग आणि ते सगळं पोस्ट प्रोडक्शन करता करता माझ्या मते नोव्हेंबरच्या आत यायला पाहिजे. ही फ्रेम तुम्ही लक्षात ठेवा, हेच तुम्हाला बघायला भेटणार नवीन सीझनमध्ये. आता काय होतं काय माहिती, इथूनच कसे नाचत जातात आणि काय होतं आता जिंकलेत आता. एक्साइटमेंटचं आहे, काय स्टोरी काय माहिती, बघू. एक छोटासा सरप्राईज देतो तुम्हाला. मोबाईल नंबर नका डायल करू, 9 अंकी आहे. श्रीमती कांती देवी आणि भूषण शर्मा फायनली त्यांनी प्रधानची गादी घेतली. पण तिथे लिहिलं पण, आता कधी लिहिलंय काय आताच लिहिलं असेल त्यांनी. बाकी तसंच आहे. अभिषेक त्रिपाठी सचिव, सहाय्यक विशाल शुक्ला. मोबाईल नंबर पुढं, कार्यालय का समय 10:30 ते रात्री 6 वाजता. एकदम मुख्य मध्ये विषयच नाही करायचा. आता या सीझनला खरी मजा येईल. भूषण शर्मा प्रधानची कशी वाट लागली तो काय माहिती आता. चलो हो, देर हो जाएंगे अमी देर हो जाएंगे. देखो बारिश कैसे गिर रही है. करायचा पाऊस लय भयानक आलाय. आता फोन केला होता एका डॉर्मेटरी वाल्याला, 400 रुपये बेड म्हणतोय. काल 500 राहिलो आम्ही, ते बी रूम मध्ये, डॉर्मेटरी मध्ये नाही. चहा घेऊन राहिलोय. असं वातावरण झालंय मस्त, पण इतके हाल करून राहिलंय नाही वातावरण. आता ते परत बांधावं लागेल आपल्याला गाडीला. चहा घेतलाय कारण की मला थोडं डॉर्मेटरीचं बघायचं होतं, त्याच्यामुळे चहा घेतला मी. पहिला म्हटलं चहा घेता बघू. 40 किलोमीटर जायचं. त्याला 40 नाही 60 जायचंय. बघू काय बघू, बघ ना किती वार. पण आज दर्शन काही करून आपल्याला आज दर्शन घ्यावं लागेल, कारण की आज जर दर्शन झालं तरच उद्याचा प्रवास होईल. नाही तर उद्या परत लांबणीवर आपल्याला ओंकारेश्वरला स्टे घ्यावा लागेल. अहो पण मी काय म्हणतो, पाहिजे का 60 किलोमीटर दर्शन घ्यायचं म्हणतो. त्याला काय 60 किलोमीटर, आता एवढं 500, 600, 400 केलं, 60 काहीच वाटत ना आता. इथं बी भेटा त्यात रूम, पण हे लांब आहे पुढं. जिसका डर था हो गई बारिश शुरू. हे एवढं मोठं थेंब येऊ राहिले, धडाधड लागू राहिलेत गाडीवर. आत्ताच बांधलं ते प्लॅस्टिक. आयला ते आपलं हे ओलं होतं काय बाबा, खालचं पिशवी. त्यात काय नाही ना, मोबाईल आहे त्याच्यात, भिजायचं नाही तो. नाही तर डिस्प्ले टाकावं लागेल ना फुकट भिजल्यावर.
आता तिथं जाणं म्हणजे अयोग्य आहे. त्याची होती त्याची. बरं झालं आपण इथं थांबलो, नाही तर ना लय भिजलो असतो आपण. कुठे ठेवलाय काय माहिती भाऊ मोबाईल बाबाने आता. कुठे ठेवलाय, कुठे ठेवलाय? इकडे आहे का? हा बरं झालं भेटला. आता काही टेन्शन नाही जरा. पण मी झालोय आता रेडी. पावल्या बनलो तो कधी निघालो आता उज्जैनच्या ठिकाणी. रूम झाली बुक 300 रुपयामध्ये. रूमच बुक केली डायरेक्ट किलोमीटर नाही काही नाही. आता ते बाबा म्हणला मी नीट करतो, त्याला ऍडव्हान्स 300 मारलेत. तरी 600 मध्ये केली, त्याला ऍडव्हान्स 300 मारले, ते गेले 300 मारायचे. आता गाडी करू तिथं गेल्याशिवाय काढतच नाही आम्ही. विचार झालाय की काय आमच्या नशिबात आम्ही रेनकोट घातलं का सगळं आबळ आहे, पांढरं फटक होतंय. आणि रेनकोट काढला काळा रंगार होतोय. पण आता ते गेल्याशिवाय काढतच नाही, मरू तिकडे. चला आता निघू, मला मोबाईल लावा लागून परत. आता ट्रेनमध्ये हे इथं गाडी आहे. थोडी थोडी पाऊस येऊ राहिलाय बरं का, बारिश आने वाली आहे असे बोलणे मला मी. इथं बाबा आहेत आता. हे बघा अशी काहीतरी रूम आहे. लाईट गेलेली आहे आता, दाखवून नंतर आल्यावर. कारण की आता बाबा मी चाललोय दर्शनाला. म्हणलं येऊ दर्शन करून, आपलं संध्याकाळी होतं आपलं नशीब. संध्याकाळी दर्शन आहे मस्त पैकी. गाडी घेऊन जाओ, गाडी घेऊन नको जाऊ म्हणलं ते भाई. इथंच आहे दर्शनाला, काही टेन्शन नाहीये. हा अर्धा किलोमीटरच आहे सगळं. आलोय भो दर्शनासाठी, चाललोय आता. माहित नाही कुठं जायचंय. तो भाई म्हणला या इकडे जा, तुम्हाला सगळं भेटून जाईल. चला मग जाऊन बघू. रेनकोट घालून आलो होतो पण परत काढून ठेवला, पाऊस आल्यावर घालू. फूड झोन आलोय आता. आतला परिसर सुद्धा एकदम मस्त आहे. इथं मॅप आहे. नाही इथून आलोच नाही. बाबाच काय इथं कधी आलो आपण? कोणत्या उतरलो ना आपण. मग मी तेच पुलावरून उतरलो आणि तिकडे वळवलो ना आपली रूम. या पुलाच्या पलीकडे, या पुलाच्या. आता शूज वगैरे कुठं काढायचे काय माहिती. चला चला चला. बॅग कुठं ठेवायची, आपलं गाडी कुठं लावायची, ती पंचायत येते ना मग पहिली. आता बॅग वगैरे सगळ्या ठेवून दिल्यात, फक्त आपलं रेनकोटची बॅग आणि मोबाईल घेऊन चाललोय आता. डोळे भरून बघावं असं वाटतं, इतकं मस्त इथं केलेलं डेकोरेशन आणि ते सगळं. झाडं किती मस्त आहे बघा. त्रिशूळ कुठून आहे? तिकडून आहे का? अंदर कहाँ से जाना है? हाँ ऐसे इधर से जाना है. चलो. हाँ इकडं दुसरं असं काहीतरी. आता हे महादेवाच्या मूर्तीचं ते पण चालू आहे. रात्री झालं लाईटचा शो आहे काहीतरी, काय माहिती असतो का नाही आपल्याला माहित नाही. मला मूर्ती दिसली त्याच्यामुळे म्हणलो. काय मस्त केलंय बाबा. इथं ठिकठिकाणी मूर्ती आहेत. बाब मंदिर परिसर हा लय मोठं आहे ना. मस्त पण आहे एकदम. रात्रीच्या टायमाला मस्त दिसतोय. रात्रीच्या टायमाला, दिवसाच्या टायमाला इतका मस्त नसतं म्हणजे दिसतच असं ऑफकोर्स, पण रात्रीची लाइटिंग लागली ना ते लय मस्त दिसतोय. सरळ आहे, अजून सरळ जाऊन राईटला जायचंय. मस्त वाटतं एकदम. बघा चावी मोडली, म्हणलं काय झालं. लय मस्त 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 मूर्ती बनवल्या. लय मस्त मस्त आहे. इकडे खंडोबाची मूर्ती आहे काय. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव माता. तिकडे काय आहे? खंडोबाचीच आहे का? पण अजून लय लांब मंदिर. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे इकडं एक छोटीशी झलक, हे दोन छोटीशी झलक, एक जवळच आलं म्हणजे मंदिर. हा खंडोबाच आहे. हा समुद्र मंथन
समुद्र मंथन बाबा. समुद्र मंथन 20 तासांचे. हा हे केलेलं. गळा कसा निळा आहे. हा. चला इथं फोटो काढतो एक मी माझा आता मस्तपैकी. अख्ख्या ट्रिपला पाऊस नाही लागला आणि शेवट निस्ता भिजू राहिलोय. चला चला थोडंच राहिलंय. अरे बाप थोडं नाही मारण्याचं इथे. तिकडून आतून जायचंय अजून. गर्दी भोले गर्दी आहे. इकडं मंदिर आहे. चला इथूनच दर्शन करायचं आणि इथून सरळ निघून मागून आलो सरळ निघून आलो. इथं बाबांचं दर्शन करून घ्या. तुम्हाला दाखवले आज पिंड मस्त पैकी. आता चाललो आता ज्योतिर्लिंग श्री महाकाल मंदिर. इकडून मी सोडते वाटतं नंतर. आता नाही सोडत. आता चाललो. झालं बाबांचं दर्शन एकदम मस्त पैकी. बाबा कसं झालं दर्शन. एकदम भारी आहे. मला तर नाही आवडलं. काय टेन्शन नाही काय टेन्शन नाही. त्या दिवशी आणि मोबाईल चार्जिंग संपला आहे. आज आलोय पॉवर बँक घेऊन. अडकू राहिलाय थोडा पण घ्या तेवढा. आता तेवढं सहन करून घ्या. चला कळसाचं घ्या दर्शन करून. आता आलोय बाहेर आम्ही. एकदम मस्त दर्शन झालं ऐक नाही बाबा. लय भारी दर्शन झालं. एकदम मस्त दर्शन झालं. चालता चालता दर्शन झालं. तिथं लय आता हे करून राहिलेत. गर्दी बी तेवढीच आहे बरं का. हे बघू शकता तुम्ही. चला बाबा चला. चपलान ते घ्यायच्या. बाबाला बसायचंय पण सगळं ओलंय. आताच पाऊस झालाय. इथं मोठं डिस्प्लेवर दिसतं भाऊ. रात्री अजून भारी वाटायला लागलंय. ते लाइटिंग चालू झाली तर मस्त वाटायला लागलंय आता. एकदम मस्त एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त. चला बाबा हळूहळू अजून लय चालायचंय. बाबा टेन्शन आलंय काय होतंय काय नाही. काय नाही टेन्शन नाही होऊन जाईल. काय हो हे वय वायरी सांभाळू चाललंय हो. काय सांगाव. चला ईश्वरला तिथून पुढं मग 40 गाव. उद्या आहे ना कमीत कमी 500 किलोमीटर आपलं होणार आहे. पण मध्ये स्टॉप आहे त्याची एकली चिंता झाली. कारण की नेरून ओमकारेश्वर काहीतरी 160 162 असं काहीतरी 150च्या घरात. ते थांबायचं. तिथं आपले 2 तास 3 तास जातील. म्हणजे कमीत कमी तिथं आपल्याला 10 वाजता पोहोचावं लागेल. 165 किलोमीटर 10 वाजता पोहोचायचं. सकाळी म्हणलं अवघडच झालं. 10 11 12 लईत लई 1 पर्यंत तिथून निघलो पाहिजे आपण. मग तिथून 1ला निघलो का मग 40 गावला मुक्काम करायचंय. ते लई 300च्या घरात येते. तेच मला टेन्शन आलं. 352 का काहीतरी आहे. तेच जरा टेन्शन आलंय. तेच कसं होतं काय माहिती आता. चला उद्या महादेवाची कृपाने तेवढं बी होऊन जाईल. काय टेन्शन नाहीये. बघा इथं महादेवाची मूर्ती आणखी एक. जय श्री महाकाल. घेतला भाऊ प्रसाद महाकाल. गर्दी लई आहे तिथं आता. ते 50चे 100 ग्रॅम 200 ग्रॅम 100चे आणि 500 ग्रॅम 200चे 200चे. हा हे 100चं आहे. बघा बरं कसं आहे. ओके बघू घ्या ना तुम्हाला. घ्या चांगला आहे ना. देसी घी में बना हुआ है. देसी घी. चलो अभी बहुत देर हो गई. चलो.